मानव समाचार, मानवता के हक में दिनांक 17 जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती। दीव दमन या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठीचा परवाना असताना सुद्धा एका आयशरमध्ये विदेशी मद्य हे धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे। त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन साक्री रोड येथे थांबवून त्याची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये एकूण 4,17,000चा विदेशी मद्य हे त्यामध्ये ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, ब्लॅक बकार्डी, ब्लॅक डिलक्स, स्टर्लिंग रिझर्व, ओल्ड मंक, बडवायझर मॅग्नम अशा एकूण 4,17,000 व आयशर वाहन असे 16,17,000चा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। सदर अवैध दारू तस्करांनी ही दारू कमिन्स कंपनीचे पॉवर जनरेटर याचा आतील भाग रिकामा करून त्याच्यामध्ये लपवून हा मुद्देमाल ते वाहतूक करून घेऊन जात होते। यामध्ये विकास सिंग नागेंद्र सिंग चौहान या चालकास आम्ही ताब्यात घेतलेले आहे व पुढील तपास सुरू आहे।